दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत, काय सांगाल आपण? आत्ताच या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांनी 2 तासापूर्वी कार्यकर्त्यांना थोडासा मेसेज पाठवला आणि या थोड्याशा मेसेजवर या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गोळा झाले. कार्यकर्त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या याचा खऱ्या अर्थानं आनंद झालेला आहे आणि हे आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी दिसत आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांची जी ससेवलपट झाली किंवा कार्यकर्त्यांना जो अनुभव आला, जे कार्यकर्ते आतापर्यंत एकत्र काम करायचे ते कार्यकर्ते विभागले गेले आणि ते विभागल्यानंतर पक्षाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आले. सर्वांना या ठिकाणी एकत्र आल्याचा मनापासून आनंद झालेला आहे, हे आपण सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे. नक्की आज बैठक होती, परंतु शक्यता अशी आहे की वरती जिल्हा परिषदेसाठी तुतारीचा उमेदवार देणार आहे आणि खाली माहिती अशी आहे की पंचायत समितीचे 2 उमेदवार हे घड्याळाचे असणार आहेत. याबद्दल नक्की काय आहे? हा निर्णय खासदार साहेब आणि आमदार साहेब हा निर्णय ते घेणार आहे. त्याच्यामुळं या मीटिंगमध्ये आता तसं काही ठरलेलं नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किंवा आमदार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी मुलाखत पण दिलेली आहे की काही गट हे तुतारीला जाणार आहेत, काही गट हे घड्याळासाठी आहेत आणि काही गट हे मशालीसाठी आहेत. मला वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांना न्याय देण्याचं काम आमदार साहेबांच्या भाषणातून लक्षात आलेलं आहे. डिंगोरे उदापूर गटामध्ये मशाला देखील जे महाविकास आघाडीचं काम करणार आहे का? मशालीला आपल्या तालुक्यामध्ये 2 जागा दिल्याचं आमच्या ऐकिवात आहे किंवा त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे की ते सुद्धा सगळे कार्यकर्ते लवकरच आपल्या ह्या महाविकास आघाडीला जॉईन होऊन प्रचारासाठी सुद्धा सगळेजण एकत्र येऊन श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते मंडळी करणार आहे. पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवारांना उमेदवारी देतील त्या उमेदवारांचं सर्व इच्छुक उमेदवार आहेत ते काही नाराजीचे सूर देखील पाहायला मिळत आहेत, परंतु ते नाराज उमेदवार देखील काम करणार का? जे नाराज उमेदवार आहेत त्यांना आत्ताच या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की आत्ता जरी तुम्हाला संधी देता आली नाही तर भविष्य काळात बाकीच्या कमिट्या असतील किंवा बाकी स्वीकृत सदस्यपद असतील, बाकीच्या सहकारातल्या संस्था असतील, ज्या ज्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला संधी देता येईल त्या ठिकाणी ती दिली जाईल. परंतु कार्यकर्त्यांनी कोणताही वेगळा विचार डोक्यात न आणता संघटनेचं काम करावं, संघटना जो उमेदवार देईल तो चांगल्या मताने निवडून आणावा अशा पद्धतीची भावना आमदार साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे, परंतु प्रत्येकाच्या राजकीय इच्छा आकांक्षा असतात. जर तुमच्या पक्षातीलच उमेदवारांनी बंडखोरी जर केली तर त्यावर काही कारवाईचा बडगा करणार का? कारवाई निश्चितच होणार आणि मला वाटतं आपल्या विभागाचे खासदार आणि आमदार त्या पद्धतीनं तो निर्णय घेतील आणि कारवाई होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. हा जो गट आहे हा कोणाशी सुटलेला आहे, तुतारी की घड्याळ? आत्ता साहेबांनी त्या पद्धतीचा निर्णय ह्या ठिकाणी सांगितला नाही. खासदार साहेब आणि आमदार साहेब आज संध्याकाळी त्यांची मिटिंग होणार आहे आणि मिटिंग झाल्यानंतर उद्या आपल्याला तो निर्णय समजेल. वरती जे काय होईल ते होईल, परंतु तुतारी आणि घड्याळाचं तुम्ही मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु घड्याळातील काही जर नाराजी जी आहे ती जर चव्हाट्यावर जर आली तर नक्कीच या गटामध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. तुतारीला काय सांगाल? उमेदवारी घड्याळाला किंवा तुतारीला त्याच्यापेक्षा बंडखोरी होणार नाही हे या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीचा शब्द त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी आमदार साहेबांना दिलेला आहे. त्यामुळं तुम्हाला जे वाटते तसं कोणती गोष्ट होणार नाही आणि ती काळजी संघटना घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा पुढचं मी सांगतो का ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे 2 भाग झालेत आणि प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याला असं वाटत होतं का या ठिकाणी दोन्ही एकत्र यावा आणि इथून पाठीमागच्या
काही इलेक्शन झाल्यात त्याच्यात आम्हाला अपयश आले, त्याच्यामुळं अजून कार्यकर्ते एकजुटलेत आणि आज या ठिकाणी ते चित्र नजर पडले तर सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आलेले. या ठिकाणी तुम्ही सांगत आहात हे बरोबर आहे, परंतु तुम्ही तालुक्याचं चित्र बघितलेलं आहे. बंडखोरी करून शरद सोनवणे अपक्ष लढून उमेदवारी मिळवल्यानंतर ते आमदार झालेले आहेत. जर अपक्ष जर तुमच्याकडून कोणी लढलं तर त्यासाठी राष्ट्रवादीचे देखील काही कार्यकर्ते त्यांचं काम करण्यासाठी इच्छुक आहेत. काय सांगाल? तुम्ही ज्या पद्धतीच्या या ठिकाणी भावना व्यक्त केल्या तसा काही प्रकार राष्ट्रवादीमध्ये तरी होणार नाही. कारण कार्यकर्त्यांना मध्यंतरीच्या काळामध्ये जे कार्यकर्त्यांना वाईट अनुभव आले आणि संघटनेची जी हानी झालेली आहे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते असा वेगळा विचार करणार नाही. कारण ह्या ठिकाणी पक्ष एकत्र झाला हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि निश्चितच तो आनंद मावळणार नाही याची सगळे कार्यकर्ते काळजी घेणार आहे. निष्ठावंत संधी देणार का? निष्ठावंत संधी देणार आहे का आयात उमेदवाराला? आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये समजा तुतारीचे कार्यकर्ते असतील किंवा घड्याळाचे कार्यकर्ते असतील, जो काही वरून निर्णय होणार आहे त्यामध्ये दोन्ही पक्षांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न होणार आहे. या डिंगोरे उदापूर गटातील जे बंडखोरी करणारे उमेदवार आहेत यांना बंडखोरी शमवण्यात तुम्हाला यश येईल का? बंडखोरी होणारच नाही, यश यायचा विषय येतोच पुढे. धन्यवाद.